या धुलीवंदनसाठी काही जर स्पेशल बनवायचं म्हणत असाल ना, तरी झणझणीत अशी मसालेदार चिकन थाळी ना नक्की करून बघा. बनवायला अगदी सोपी आहे, स्टेप बाय स्टेप पद्धत सांगितले तुम्हाला. मस्त असं सुक्क चिकन, त्यासोबतच झणझणीत असा रस्सा आणि हो सोलकढी पण बनवले बरं का. त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी प्रियंका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा आणि हो बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला मात्र विसरू नका. चला तर मग झटपट करूया आपल्या या चिकन थाळीच्या रेसिपीला सुरुवात. सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तरी पण एकदा आपण नजर घालूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चिकन बनवण्यासाठी ना सुक्का चिकन बनवायचं आहे किंवा रस्सा बनवायचा आहे, त्याच्यासाठी मी सगळं साहित्य दिलेलं आहे, एकदा बघून घ्या. तर इथे ना मी अर्धा किलो चिकनच्या प्रमाणात मी तुम्हाला सांगणार आहे. तर यासाठी ना मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. थोडंसं जास्त असेल कारण एक लेग पीस एक्स्ट्रा टाकाय सांगितलेलं मी. आता हे चिकन सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला. पाणी याच्यातलं व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा लागणार आहे, जो मी बारीक चिरून घेतलाय. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि एक छोटा चमचा आपल्याला हळद लागणार आहे. सोबतच ना मी इथे 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला की नाही या चिकनसाठी की नाही हे सगळं लावून घ्यायचं. तर मीठ लावून घेऊयात आणि हळद लावून घेऊयात. तर ह्याला आपल्याला अगोदर ना मॅरिनेट करायचं असतं, जेणेकरून हा रस्सा जो असतो ना, अळणी पाणी जे बनतं की नाही ते एकदम मस्त बनतं. तर हे सगळं अगदी चिकनला आपण व्यवस्थित असं चोळून घेऊयात. तर हे बघा, व्यवस्थित चोळून झालं की एक टोप मी गॅसवरती ठेवून दिलाय. टोप गरम झाला की त्याच्यात तेल घालायचं आणि लगेच कांदा चिरलेला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि कांदा आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही, अलगद नरम करून घ्यायचे. आणि आता याच्यामध्ये लगेच जे चिकनचे पीस आपण मॅरिनेट करून ठेवलेले ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊयात. चिकनचे पीस घातले की परत ह्याला एकदा व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये ना चिकन आणि कांदा व्यवस्थित असं भाजून घ्यायचा त्याच्यामध्येच. तर हे बघा, लगेच याच्यामध्ये पाणी घालायची घाई नाही करायची. तर आता याच्यावरती मी एक झाकण ठेवते, म्हणजे एक ताट ठेवलंय आणि या ताटामध्ये ना अगदी थोडंसं इतकं पाणी घालणार आहे, जास्त पाणी नाही घालणार बरं का, जेणेकरून खालचं पाणी ना हे आटायला नको, चिकन असं करपून जायला नको. थोडंसं पाणी घालायचं नाही, 3 ते 4 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं. आता एक 4 मिनिटं झाले, तुम्ही खाली बघू शकताय की आपण जे मीठ टाकलं होतं ना ते मिठामुळे चिकनला पाणी असं सुटलेलं आहे आणि त्याच्यामुळे चिकन सुद्धा आपलं टोपाला खाली चिकटून बसत नाही. आता ह्याला ना परत एकदा असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा, अगदी व्यवस्थित असं मिक्स करून झालं की परत आता याच्यावरती मी तेच ताट ठेवते. फक्त या ताटामध्ये ना थोडं जास्त इतकं पाणी घालते. सोबतच ना मी बाजूला कुकर सुद्धा लावलेला आहे, कुकरमध्ये जिरा राईस पण बनवलेलाच आहे. आता याच्यामध्ये पाणी घालून घेतलं की आता याला ना आपल्याला एक 5 ते 7 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचंय. तर आता हे बघा, इथे तुम्ही बघू शकता एक 7 मिनिटं झाली की आपल्याला चिकन परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून खाली पटकन असं करपून जायला नको. त्याच्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्या, जेणेकरून जर तुम्हाला असं काही वाटलंच की खाली करपायला लागलेलं आहे तर गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची, अजिबात हाय फ्लेमवरती आपल्याला हे सगळं करायचं नाहीये. आता जे ताटामध्ये पाणी गरम झालेलं होतं ना तेच पाणी मी चिकनच्या टोपामध्ये ओतून घेतलंय आणि याच्यावरती परत ताट ठेवते आणि या ताटामध्ये परत एकदा पाणी ओतून घेतलं. तर लक्षात घ्या, जेवढं तुम्हाला चिकनचा रस्सा बनवायचा आहे ना त्या प्रमाणात तुम्ही याच्यामध्ये पाणी वाढवू शकताय. सोबतच तुम्हाला जर गरम पाणी याच्यामध्ये नसेल ओतायचं तर तुम्ही साईडला गरम पाणी गरम करून घेऊ शकता आणि ते पाणी त्याच्यामध्ये घालू शकता. तर बघा, मी याच्या उलतान घातलंय आतमध्ये आणि वरती ताट ठेवलंय, जेणेकरून खालचं टोपातलं जे पाणी आहे ना ते उतू जायला नको. तर आता हे व्यवस्थित असं ठेवून द्यायचं, जेणेकरून हे पाणी पण गरम होईल आणि आपलं चिकन पण खाली शिजलं जाईल. आता आपल्याला मसाला करायचा, त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं एकदा नजर घालूयात. तर इथे ना 3 ते 4 काळी मिरी घ्यायचे, 2 ते 3 लवंग घ्यायचे, 1 ते 2 ना हिरवी वेलची घ्यायचे, त्यासोबतच ना अर्धा इंच इतका दालचिनीचा तुकडा घेतलाय मी. 2 छोटे चमचे काश्मीरी मिरची पावडर घ्यायचे, 2 छोटे चमचे घाटी मसाला घेतलाय, त्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला घेऊ शकता, मालवणी मसाला घेतला तरी चालेल. 1 छोटा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे, 1 छोटा चमचा धनेपूड घ्यायचे, 1 छोटा चमचा आपल्याला सफेद तीळ लागणार आहेत, 1 छोटा चमचा मी इथे धने घेतलेले आहेत, 1 छोटा चमचा आपल्याला जिरे लागणार आहेत आणि त्यासोबतच ना 7 ते 8 आपल्याला लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत. सोबतच ना मी इथे अद्रक घेतलाय, 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला इथे आणि इथे ना 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या तुम्ही बघू शकताय. त्यासोबतच ना आपल्याला इथे खोबरं लागणार आहे, जे किसून घेतलंय, पावकं इतकं खोबरं आहे जे बारीक अगदी किसून घेतलेलं. त्यासोबतच ना 2 मोठे कांदे घेतलेले, ज्यांना ना असं उभं पातळ अगदी चिरून घेतलेलं तुम्ही बघू शकताय. अगदी पातळ चिरून घ्या, जेणेकरून भाजायला अगदी सोपं जातं. तर आता बघा, दुसरीकडे मी टोपामध्ये चिकन शिजायला घातलेले. आता इकडे कढईमध्ये आपण मसाला भाजून घेऊयात. म्हणूनच सुरुवात सांगली, ही थाळी जी आहे ना ती अगदी फटाफट तयार होते बरं का, अजिबात वेळ लागत नाही. सुरुवात केली तर 1 ते 1.5 तासांमध्येच होऊन जाईल. आता खडे मसाले अगोदर भाजून घ्यायचे 1 ते 1.5 मिनिटं आणि ताटामध्ये लगेच काढून घ्यायचं. तर गरम कढईच आहे तर त्याच्यामध्ये लगेच तीळ घालून घ्यायचे. तीळ सुद्धा ना 1 मिनिटामध्ये अगदी भाजून जातात आणि त्याच ताटामध्ये तीळ सुद्धा आपण काढून घेऊयात. तर आता तीळ काढले की लगेच त्याच कढईमध्ये आपल्याला सुकं खोबरं घालून घ्यायचंय.
तर आता हे बघा, खोबरं सुद्धा आपलं अगदी जास्त वेळ भाजायला नाही लागत, कारण कढई गरम असते ना, तर खोबरं आपलं 1 ते 1.5 मिनिटांमध्ये सहज लगेच आपलं खोबरं सुद्धा भाजून जातं. आता खोबरं भाजलं की त्याच प्लेटमध्ये मी खोबऱ्याचा जो किस केलेला ना तो सुद्धा याच्यातच काढून घेते. आता जी आपली कढई गरम आहे ना, त्याच्यामध्येच ना 1 टेबलस्पून इतकं आपल्याला तेल घालायचं आहे. अगदी थोडं तेल घालायचं आहे. त्याच्यामध्ये लगेच जिरे घालून घेऊयात. जिरे अगदी असे भाजत आले की लगेच याच्यामध्ये कांदा घालायचा आणि कांदा सुद्धा आपल्याला नाही ते अगदी असं भाजून घ्यायचं आहे. तर आता हे बघा, कांदा भाजतोय तोपर्यंत आपण हे टोपातलं चिकन सुद्धा बघूया. तर त्या ताटातलं जे पाणी होतं ना ते सुद्धा मी टोपामध्ये ओतून दिलंय. आता एवढाच मला चिकनचा रस्सा बनवायचा, याच्यापेक्षा मी जास्त नाही बनवणार. आणि आता हे बघा, व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. आता तुम्हाला जर वाटत असेल ह्या स्टेजला की तुमचं चिकन शिजत आलंय, तर एकदा चेक करून बघा बरं का. चेक केल्याशिवाय ना डायरेक्ट पुढची स्टेप करायला घेऊ नका. तर आता आपण हे चेक करून बघूयात की आपलं चिकन शिजलंय का. एखादं पीस आता कट करून बघायचा. गरम आहे तर मी आता सध्या चाकूनच कट करून बघते. तर हे बघा, एकदा आपण हे शिजलंय का एकदा चेक करून बघा. तर हे बघा, अगदी असं चिकन शिजलेलं, तर असं चिकन आपलं शिजलेलं नाही पाहिजे. रबरासारखं चिकन अजिबात ठेवायचं नाही बरं का, अगदी त्यातल्या थोडं शिजलं पाहिजे. तर आता परत त्याच टोपामध्ये पाणी नाही घालणार आहे मी, ताटामध्ये पाणी घालणार आहे. तर ताटामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे, जेणेकरून खालचं जे टोपामधलं जे चिकन सोबत पाणी आहे ना ते आटून जायला नको. तर आता इकडे आपला कांदा सुद्धा भाजत आलेला, तर याच्यामध्ये अद्रक आणि लसूण सुद्धा मी घालून घेतलेला आहे. आणि ह्याला सुद्धा आपण आता व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. जोपर्यंत अद्रक आणि लसूणचा कच्चेपणा निघून जात नाही ना, तोपर्यंत 1 ते 1.5 मिनिटं फक्त भाजून घ्यायचं. तर आता हे बघा, व्यवस्थित असं भाजत आलं की आपण त्याला त्याच प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि आता याला ना व्यवस्थित असं आपल्याला थंड करून घ्यायचंय. आणि आता तोपर्यंत आपलं चिकन पण शिजलंय का आपण ते पण चेक करून घेऊयात. तर तुम्हाला एक सहज टायमिंग सांगू का, 20 मिनिटं तर सहज लागतात की आपलं चिकन शिजायला. जर तुम्ही कुकरमध्येच बनवत असाल ना, तर कुकरमध्ये 2 शिट्ट्यांमध्ये चिकन शिजून जातं. पण तुम्हाला अळणी पाणीच काढायचं असेल ना, तर तेवढं पुरुषं काढू शकत नाही, बस इतकं. तर आता हे बघा, अगदी चिकनचा पीस ना अलगद आपण हाताने मोकळा करू शकतो, एवढा असं आपलं चिकन शिजलेलं आहे. हे बघा, अगदी सहज हाताने मोकळं होतंय. अगदी असं आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं. 20 मिनिटांमध्ये पुरेसं चिकन शिजवून होतं. 20 ते 25 मिनिटं जास्तीत जास्त लागू शकतात, त्याच्यावरती नाही. आता याच्यावरती झाकण ठेवायचं, ते पण मी कमी गॅसवरती सांगते बरं का. झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा. आता इथे बघा, मी धने भाजायची विसरली होती खरं तर. आणि मग त्याच्यासाठी ना मी एका तव्यावरतीच फक्त धने ना 1 ते 1.5 मिनिटांसाठी अलगद भाजून घेतलेत. आणि त्याला सुद्धा ना मी त्याच प्लेटमध्ये आता काढून घेते. तर आता हे सगळे जिन्नस आपले थंड झाले ना, की आता ह्या सगळ्यांना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आणि आता याच्यामध्ये ना ज्या मिरच्या 2 घेतलेल्या त्या घालून घ्यायच्या. आणि लगेच थोडीशी कोथिंबीर घेतलेली, ती कोथिंबीर सुद्धा मी अशी मोडूनच फक्त याच्यामध्ये घालून घेते. आणि आता याच्यावरती झाकण लावायचं आणि आता आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं. तर हे बघा, वाटण करून झालं. मी सुरुवातीला पाण्याचा अजिबात वापर केला नव्हता, तर अगदी असं रफली झाले वाटण करून. तर आता याच्यामध्ये आपण धनेपूड घालूयात, गरम मसाला घालायचा, घाटी मसाला घालायचा आणि काश्मीरी मिरची पावडर घालायची. त्यासोबत थोडंसं पाणी पण घालूया, जेणेकरून वाटण आपलं आता व्यवस्थित होऊन जाईल. तर आता हे बघा, वाटण आपलं तयार झालं. अगदी असं आपल्याला वाटण करून घ्यायचं, हे बघू शकताय. अगदी असं वाटण झालेलं आपल्याला. तर आता हे सगळं वाटण ना मी फक्त रश्श्यासाठी नाही वापरणार आहे. तर आता सगळ्यात अगोदर की नाही याच्यातलं ना 2 ते 2.5 चमचे वाटण आपल्याला साईडला काढून घ्यायचं, जे आपण सुक्यासाठी वापरणार आहोत. तर हे बघा, अगदी एवढंच वाटण मी साईडला काढून घेतलेलं आहे. तर हे बघा, 2 ते 2.5 चमचेच वाटण मी साईडला काढलेलं. एवढं वाटण मी सुक्यासाठी बनवणार आहे. आणि हे राहिलेलं जे वाटण आहे की नाही, त्या वाटणाचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला की नाही जे चिकन आणि रस्सा होता ना, त्याच्यासाठी मी सेपरेट करून घेतलं. याचा मी रस्सा बनवणार आहे, जो तांबडा रस्सा बनवतो आपण तो बनवणार आहे. आणि सोबतच ना मी इथे चिकन साईडला काढून घेतलेलं आहे, त्याचं आपल्याला सुक्का चिकन बनवायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रस्सा बनवूयात. तर रस्सा बनवण्यासाठी गॅसवरती ना टोप गरम करायला ठेवला. गॅसची फ्लेम पहिल्यांदा कमी करायची आणि नंतर याच्यामध्ये तेल घालून घेऊया. तर तेल ना आपल्याला 3 मोठे चमचे इतकं तेल लागेल बरं का, कारण आपण रस्सा बनवतोय जो झणझणीत असतो आणि त्याला तरीदार असतो त्यासाठी. तर आता याच्यामध्ये ना तेल गरम झालं की आता याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं ना, तेच आपल्याला याच्यामध्ये वाटण घालून घ्यायचंय. तर आता वाटण घातलं की परत ह्याला एकदा व्यवस्थित असं आपण आता मिक्स करून घेऊयात. आता वाटण आपल्याला जास्त वेळ इथं भाजायची गरज नाहीये, कारण आपण सुरुवातीलाच ह्याला व्यवस्थित असं भाजून घेतलेलं. त्याच्यासाठी आपण जेव्हा तेल टाकतो ना, 3 चमचे तेल टाकल्यानंतर व्यवस्थित असं भाजलं जातं. आता याच्यामध्ये लगेच आपण जे अळणी पाणी साईडला काढलेलं की नाही, ते याच्यामध्ये घालून घेऊयात. तुम्हाला जर मुलांसाठी साईडला काढायचं असेल, थोडंसं अळणी पाणी साईडला काढून घेऊ शकताय. आता मला रस्स्यामध्ये ना थोडंसं मिठाचं प्रमाण कमी वाटत होतं, म्हणून आता याच्यामध्ये सुद्धा मी मिठाचं प्रमाण थोडंसं वाढवून घेतलेलं आहे. आता ह्याला आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची. तर हे बघा, उकळी आलेली आहे. फक्त आपल्याला हा रस्सा की नाही थोडा वेळ जास्त आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, म्हणून मी ह्याला नाही 2 ते 3 मिनिटांना अजून जास्त वेळ शिजवून घेणार आहे. तर त्यासोबतच आपल्याला आता सुक्कं चिकन पण बनवायचं आहे, म्हणून की नाही मी माझा जो टोप होता मी तो दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केलेला आहे. आणि आता इकडच्या गॅसवरती ना मी
कढई गरम करायला ठेवलेली. तर आता कढई गरम करायला ठेवली तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 टेबलस्पून इतकं तेल घालून घ्यायचं. म्हणजे 1 ते 1.5 मोठा चमचा इतकं तेल घालायचं. सुक्याला जास्त तेलाची गरज नाही पडणार. आणि आपण जे वाटण साईडला काढून ठेवलेलं ना वाटीमध्ये सुक्यासाठी, ते वाटण आता याच्यामध्ये आपण घालून घेऊयात. आता हे वाटण याच्यामध्ये घातलं की परत एकदा त्याला व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचंय. तर आता हे बघा, हे आपण अगोदरच भाजून घेतलेलं, त्यामुळे जास्त वेळ ह्याला भाजायची गरज नाही पडणार. आता याच्यामध्ये जे सुक्का आपण पीस काढलेले की नाही साईडला चिकनचे, ते सगळे याच्यामध्ये घालून घ्यायचे. तर हे बघा, हे घातले की परत एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं. ही ते गोष्ट मी तुम्हाला सांगते, चिकन ना एकतरी जास्त शिजवू नका. जर तुम्ही चिकन जास्त शिजवलं ना, खूपच जास्त शिजवलं ना, तर ह्या स्टेजला ना तुमच्या चिकनचे ना अगदी असे तुकडे व्हायला लागतील आणि मग ते खायला सुद्धा चांगलं लागत नाही आणि दिसायला तर अजिबातच व्यवस्थित दिसत नाही. मग आता याच्यामध्ये ना आपण जो कट केलेला की नाही, त्या कटातलं अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं, जेणेकरून ना चिकन पूर्ण असं सुक्क होत नाही, खूप असं ड्राय होत नाही आणि लफतपीत झालं तर खायला सुद्धा चांगलं लागतं. आता हे बघा, चिकन सुद्धा आपलं मस्त असं तयार झालेलं आहे. सुक्का चिकन खूप छान असं तयार झालेलं आहे. 1-2 मिनिटं असं व्यवस्थित परतवून घ्यायचे, तर भाजायची जास्त गरज नाही पडणार. थोडीशी कोथिंबीर आता सुक्या चिकनवरती घालून घेऊयात आणि याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर हे बघा, चिकन सुद्धा आपलं तयार झालेलं आहे. आता जो रस्सा आपला उकळत होता ना, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि हे रस्सा सुद्धा आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला भाकरी करायची. तर हे बघा, मी इथे ज्वारीची भाकरी बनवते. तर हे बघा, मस्त अशी टमटमीत आपली भाकरी सुद्धा तयार झालेली आहे. किती छान फुगले की नाही भाकरी आपली. आता आपल्याला सोलकढी बनवायची. तर सोलकढी बनवण्यासाठी ना मी इथे कोकम घेतलेले, एक 6 ते 7 कोकमच्या पाकळ्या होत्या, त्या मी गरम पाण्यामध्ये 1 तास अगोदर भिजत घातल्या होत्या. इथे अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलाय, बारीक असा चिरून घेतलाय. त्यासोबतच ना आपल्याला बीट लागणार आहे. तर बीट बघा, 2 मोठे चमचे बीट घेतलेलं मी, अगदी बारीक असं चिरून घेतलेलं आहे. 2 मोठे चमचे मोजून घ्यायचं बारीक चिरून, बरं का. आता सोबतच आपल्याला 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत आणि एक फक्त मिरची घेतलेली, जिला अगदी बारीक चिरून घेतले. आणि इथे अर्धा कप इतकं मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला की नाही एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्येच आपण हा ओल्या नारळाचा चव घालून घेऊयात. आता याच्यामध्येच आपल्याला अद्रक पण घालायचं आहे, सोबतच आपण बीट पण घालूयात. मिरची पण इथेच घालायची लगेच, लसूण पण घालून घेऊयात. आणि आता याच्यामध्ये ना मी गरम पाणी घालते. लक्षात घ्या, ज्या कपने मी खोबऱ्याचा चव मोजून घेतलेला त्याच कपाने मी गरम पाणी घेतलं. अजिबात थंड पाण्याचा वापर करू नका. गरम पाण्याचा वापर केला ना तर नारळाचा चव अगदी खूप छान निघतो, बरं का. वेळ जास्त लागत नाही, चांगलं दूध असं नारळाचं आपल्याला काढता येतं. तर आता ह्याला मिक्सरला पण वाटण करून घेऊयात. तर जे आता कोकम ठेवलेलं ना, ते सुद्धा मी अगदी रगडून घेतलंय आणि त्याचा व्यवस्थित असा गर काढून घेतलाय. आता ह्याला चाळणीवरती ठेवून व्यवस्थित असं आपल्याला चोळून घ्यायचं, जेणेकरून कोकमचा जेवढाही अंश असतो ना तो सगळा निघून जातो. याच्यामध्ये आपण बीट वापरतो, त्याच्यामुळे ऍसिडिटीचा त्रास वगैरे अजिबात होत नाही. खरं तर ही सोलकढी की नाही उन्हाळ्यामध्ये मी तर म्हणेन की नक्की बनवा. जर माझ्या घरात तर उन्हाळ्यामध्ये नक्की ही सोलकढी बनवली जाते आणि खूप छान लागते. खरं तर शीतपेय म्हणून आपण ह्याला वापर करू शकतो आणि नॉनव्हेजच्या थाळीमध्ये तर सोलकढी असतेच असते, बरं का. तर आता ह्याला व्यवस्थित असंच होतं, ह्याचं काढून घेतलेलं सगळं व्यवस्थित असं जे कोकमचं पाणी होतं ना ते अगदी त्याच्यामध्ये उतरलेलं आहे. म्हणून आपण इथे बीटचा पण वापर केला, कारण कोकमचं इतकं पाणी निघत ना जितकं आपल्याला कलर पाहिजे असतो ना त्यासाठी. तर आता इथे बघा, मी एक बाउल ठेवलेला, बाउलवरती एक चाळण ठेवली आहे आणि चाळणीवरती ना हा असा कॉटनचा रुमाल ठेवलाय, जो मी किचनमध्येच वापरते नेहमी. आणि आता याच्यामध्ये ना आपण जे कोकमचा जो जो आपण नारळाचा जो चव काढून घेतलेला, त्याच्यासोबत जे साहित्य वापरलेलं ना सोलकढीसाठी, सगळं काढून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता ह्याला ना व्यवस्थित असं आपल्याला पिळून घ्यायचं आहे. तर ह्याला पिळताना की नाही एका गोष्टीची काळजी घ्या, ह्याला व्यवस्थित असं आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यानं व्यवस्थित असं गर सगळं आपल्याला अगदी काढून घ्यायचं. पाणी ह्याच्यातलं व्यवस्थित एकदा काढून झालं ना तर हे बघा, नारळाचं जे आपला चव होता की नाही त्याचं व्यवस्थित असं आपण दूध सगळं काढून घेतलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित असं पिळून घ्यायचं, जेणेकरून ना जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला सगळं पाणी काढता येतं. तर हे बघा, एवढी सोलकढी तयार झाली. तर सुरुवातीला अगदी आपण नारळाचं चव वापरलेलं ना, तर त्याच्यामुळे थोडेसे जास्त कमी तयार होते. तर आता याच्यामध्ये ना मी परत तेच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि त्याच्यामध्ये ना ज्या वाटीने आपण अगोदर पाणी मोजून घेतलेलं आहे ना त्याच कपने आपल्याला परत त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. तेही गरम पाणीच घालायचं, बरं का, जेव्हा थंड पाणी घालू नका. आता ह्याला मिक्सरला फिरवून घेऊयात आणि परत त्याचं मी पाणी अगदी व्यवस्थित आता काढून घेते. तर हे बघा, अगदी व्यवस्थित असं काढून घ्यायचं आपल्याला इथे त्याचं पाणी.
आणि आता हे बघा, रुमालामध्ये आता आपण जो सुका खोबरं अगदी आपण जसं कसं सुका खोबरं विकत घेतल्यानंतर कसा त्याचा चव राहतो अगदी तसा राहिलेला आहे. अगदी ड्राय कोकोनट हे तुम्ही ना स्वयंपाकामध्ये वापरू शकता, कोणत्याही भाजीमध्ये सुक्या किंवा पातळ भाजीमध्ये वापरून घ्या. तर आता हे बघा, सोलकढी आपली जशी घट्ट पाहिजे किंवा जेवढी पातळ पाहिजे त्या प्रमाणात आपण सोलकढी तयार केलेली आहे. किती छान कलर दिसतो तुम्ही बघू शकताय. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली की झाली आपली सोलकढी तयार. तर आता हे बघा, मस्त असं आपलं सुक्का चिकन तयार झालेलं आहे. झणझणीत असे रस्सा सुद्धा तयार झालेला. आपण आता थाळी सर्व करूयात. तर हे बघा, मस्त अशी आपली चिकनची थाळी सुद्धा तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक मात्र नक्कीच करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.